यापुढची बातमी नागपूरमधनं। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना अटक केली आहे। राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या विरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचं पत्रक काढलं होतं। तसंच हे पत्रक काटोल परिसरात वितरित झालेलं। यानंतर राहुल देशमुख यांना अटक झाली। त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस स्थानकासमोर उपस्थित आहेत। नागपूरमध्ये शेकापचे नेते राहुल देशमुख यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। एका तरुणाने आत्महत्या केली होती आणि त्याच संदर्भात विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण करणारं आणि सलोखा बिघडेल या आशयाचं पत्रक देशमुख यांनी काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। रजत वशिष्ठ माहिती देतील। रजत, एक मोठा जमाव पोलीस स्थानकासमोर दिसतोय, सध्याची काय परिस्थिती? नेमका राहुल देशमुख यांना आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे समर्थक आहे ते पोलीस स्टेशन समोर गोळा झालेले आहे। सध्या परिस्थिती तिथे तणावाची असली तरी पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे। पोलिसांची एक मोठी कुमक जी आहे ती पोलीस स्टेशन समोर लावण्यात आलेली आहे। आज व्यापाऱ्यांकडून काटोल बंदची हाक देण्याची पण शक्यता आहे। मात्र एबीपी माझाने या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी बोलणं केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की स्थिती आमच्या पूर्णपणे नियंत्रणात आहे। मुळात राहुल देशमुख यांनी एक पत्रक काढल्याचा पोलिसांचा आरोप आहे आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून काटोलमध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये धार्मिक सलोखा बिघडू शकतो, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची सावधगिरी बाळगत पोलिसांनी राहुल देशमुख यांना अटक केलेली आहे। ज्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेला होता, त्याच तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आज संध्याकाळी राहुल देशमुख यांनी काटोलमध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं होतं आणि त्या कॅन्डल मार्चच्या आयोजनाच्या अनुषंगाने जो पत्रक काढण्यात आलेला होता त्याच्या भाषेवरून पोलिसांना आक्षेप होता आणि धार्मिक सलोखा बिघडेल काटोलमध्ये, या अनुषंगाने सावधगिरी म्हणून राहुल देशमुख यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।